E20 इंधनविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा. अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप. E20 इंधनाच्या विरोधाची धग आता संपूर्ण देशभरात पसरलेली असताना या मुद्द्यावरून आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील मैदानात उतरलेले आहेत. E20 इंधनाच्या विरोधात अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे मोर्चा काढलेला आहे. मात्र पोलिसांनी हा मोर्चाला परवानगी नाकारलेली होती. असे असताना हा मोर्चा निघाला. परिणामी फिरोजशाह रोडवर पोलिसांनी हा मोर्चा अडवला आहे. यानंतर पत्रकारांशी बोलताना केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापुढे झुकल्याचा आरोप केला आहे. अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाखाली देशावर E20चा निर्णय थोपवला जातोय असंही केजरीवाल यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारवर निशाणा साधताना केजरीवाल यांनी आरोप केला आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाखाली इथेनॉल मिश्रित इंधनाला प्रोत्साहन देत आहेत. अरविंद केजरीवाल यांनी आरोप केला आहे की पंतप्रधान ट्रम्प यांच्यापुढे झुकत आहेत आणि या धोरणाचा फायदा भारतीय शेतकऱ्यांऐवजी अमेरिकन शेतकऱ्यांना होईल. त्यांनी सांगितले की 2,33,000 लोकांनी इथेनॉल धोरणाला विरोध केलेला आहे. पुढे बोलताना अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय, देशभरात इथेनॉल लागू करणे ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी किंवा हरदीप सिंग पुरी यांच्या स्तरावरील निर्णय नाही, तर तो पंतप्रधान केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय आहे. त्यांनी आरोप केला आहे की हा निर्णय केवळ ट्रम्प यांच्या दबावाखाली घेतला जातो आहे आणि सरकारने बाह्य दबावाला बळी न पडता लोकांना शुद्ध पेट्रोल द्यावं असं आवाहनही केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, दिल्ली.